नमस्कार. काही ओळी असतात ना, त्या फक्त शब्द नसतात. त्या एका संपूर्ण संघर्षाचा आणि आशेचा बुलंद आवाज बनून जातात. आज आपण अशाच एका शक्तिशाली कवितेच्या अगदी मुळापर्यंत जाणार आहोत. चला तर मग हा प्रवास सुरू करूया. आम्ही तुफानातले दिवे ऐकतानाच कसं अंगावर काटा येतो, नाही का? या एकाच ओळीत केवढी प्रचंड ऊर्जा आणि आत्मविश्वास भरलाय. पण मग साहजिकच प्रश्न येतो की हे तुफान म्हणजे नेमकं काय आहे आणि अशा तुफानातही न विझता तेवणारे हे दिवे तरी कोण आहेत? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या व्यक्तीकडे आहेत ज्यांच्या लेखणीतून हे शब्द उतरले. ती व्यक्ती ज्यांनी समाजाच्या वेदनेला आणि संघर्षाला आपल्या शब्दांमधून आवाज दिला. चला ओळख करून घेऊया त्या लोकशाहीराची. हे आहेत लोकशाहीर वामनदादा कर्डक. त्यांचं पूर्ण नाव होतं वामन भवाजी कर्डक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी ते इतके प्रेरित झाले होते की ते फक्त कवी राहिले नाहीत, तर ते कार्यकर्ते बनले. त्यांनी आपलं अख्खं आयुष्य सामाजिक बदलासाठी वाहून घेतलं. असं म्हणतात की डॉक्टर आंबेडकरांनी जी सामाजिक क्रांतीची ज्योत पेटवली होती ना, तीच ज्योत वामनदादांनी आपल्या गाण्यांमधून अखंड तेवत ठेवली. त्यांची गाणी म्हणजे केवळ मनोरंजन नव्हतं, तर अन्यायाविरुद्धचा एक बुलंद आवाज होता, जो खेड्यापाड्यां वस्त्यावस्त्यांमध्ये पोचला आणि त्याने लोकांना जागं केलं. आता त्यांच्या कामाचा आवाका किती मोठा होता याचा अंदाज फक्त या एका आकड्यावरून येईल. त्यांनी आपल्या आयुष्यात तब्बल 10,000पेक्षा जास्त गाणी लिहिली. विचार करा, हे फक्त आकडे नाहीत बरं का, ही त्यांच्या अफाट प्रतिभेची आणि सामाजिक बांधिलकीची साक्ष आहे. चला आता कवितेच्या अगदी गाभ्याकडे वळूया. हे जे तुफान आहे या शब्दाचा नेमका अर्थ तरी काय आहे? वामनदादांना यातून काय सांगायचंय? कवितेची सुरुवातच बघा किती जबरदस्त आहे. एकीकडे तुफानी वारा आहे, पावसाच्या धारा कोसळतायत आणि दुसरीकडे काही लोक ठामपणे उभे राहून म्हणतायत की हे आम्हाला साधं शिवूही शकत नाही. हे चित्रच एका मोठ्या संघर्षाची कल्पना देऊन जातं. तर हे तुफान म्हणजे काही खरंखुरं नैसर्गिक वादळ नाहीये. हे एक रूपक आहे, समाजातल्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या भेदभावाचं, विषमतेचं आणि अन्यायाचं. हे असं सामाजिक तुफान आहे जे माणसाचं माणूसपणच हिरावून घ्यायला बघतं. आणि गंमत म्हणजे हे हल्ले फक्त शारीरिक नाहीत. वामनदादा लिहितात की हा वारा निर्दयपणे मारा करतो. म्हणजे काय, तर हा हल्ला वैचारिक आणि मानसिक पातळीवरचा सुद्धा आहे, जो माणसाचं मनोबलच खच्ची करण्याचा प्रयत्न करतो. पण प्रत्येक तुफानाला एक उत्तर असतंच, आणि इथे ते उत्तर आहे प्रकाशाच्या रूपात. अंधार आणि वादळाच्या विरोधात ठामपणे उभा असलेला एक प्रकाश. हा संघर्ष इथे किती स्पष्ट दिसतोय बघा. एका बाजूला तुफानाची निर्दयता, काळोख आणि सतत होणारे हल्ले आहेत, तर दुसऱ्या बाजूला आहे दिव्यांची मानवता, त्यांचा प्रकाश आणि त्यांची अखंडता. हा लढा केवळ दोन शक्तींमधला नाहीये, तर दोन विचारांमधला आहे. पण मग एक महत्त्वाचा प्रश्न येतो की ह्या दिव्यांना सतत जळत राहण्यासाठी ही ऊर्जा मिळते कुठून? याचंही उत्तर वामनदादांनी या ओळींमध्ये दिलंय. त्यांना हे तेल मिळालंय तथागताच्या, म्हणजे गौतम बुद्धांच्या चिंतनातून, मानवतेच्या विचारातून आणि भीमाच्या, म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या युगातून. म्हणजे यामागे एक जबरदस्त वैचारिक आणि ऐतिहासिक प्रेरणा आहे. मूळ कवितेचा मजकूर जेव्हा आपण पाहतो तेव्हा लक्षात येतं की कसं प्रत्येक कडवं संघर्षातून टिकून राहण्याची आणि आशेची एक शक्तिशाली कथा विणतं. ही खरं तर काळोखावर मात करून प्रकाश पसरवण्याची एक गाथाच आहे. म्हणूनच हे दिवे म्हणजे फक्त प्रकाश देणाऱ्या वस्तू नाहीत. ते आहेत ज्ञान, आत्मसन्मान आणि कधीही न विझणाऱ्या आशेचं प्रतीक. ते अंधाराला आव्हान देणारे प्रतिकाराचे सक्रिय दिवे आहेत. आणि हाच या कवितेचा वारसा आहे, जो आजही तितकाच महत्त्वाचा आहे. पण ही कविता आजच्या काळात आपल्याला काय सांगते? आपण त्यातून काय शिकू शकतो? जरा यावर बोलूया. या कवितेचा सार आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी शिकवतो. एक म्हणजे संकटांना धैर्याने तोंड देण्याची शक्ती. दुसरं म्हणजे ज्ञान आणि मानवतेची ताकद. तिसरं, आशा हे कधीही न संपणारे इंधन आहे. आणि चौथं म्हणजे आपल्या सामूहिक इतिहासातून बळ मिळवणं. आणि खरं सांगायचं तर हेच या कवितेला कालातीत बनवतं. हे गीत फक्त एका विशिष्ट समाजापुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये, तर कोणत्याही परिस्थितीत आशेची ज्योत तेवत ठेवणाऱ्या प्रत्येक माणसासाठी एक प्रेरणागीत बनलं आहे. जाता जाता एक विचार मनात येतो. जेव्हा आयुष्यात अशी संकटं आणि वादळं येतात, तेव्हा प्रत्येकाने आपल्या आशेचा दिवा तेवत ठेवण्यासाठी ऊर्जा नक्की कुठून मिळवायची यावर विचार व्हायलाच हवा.